तारीखा सोयरा सज्जन गाविले निघाल वैकुंठीचे गाविले निघाल वैकुंठीचे गाविले निघाल वैकुंठीचे तारीखा सोयरा सज्जन गाविले निघाल वैकुंठीचे
सद्गुरु सारिका सोयरा सज्जन, सद्गुरु सारिका सोयरा सज्जन, दाबिले निदान वैकुंठीचे. सद्गुरु माझा जीवाचा जीवलग, फिडियला पांग प्रपंचाचा. सद्गुरु माझी अनाथ माऊली, कृपेची सावली केली मज. सद्गुरु माझा जीवाचा जीवलग, फिडियला पांग प्रपंचाचा. ज्ञानदेव म्हणे अवचित घडले, ज्ञानदेव म्हणे अवचित घडले, निवृत्तीने दिले निजबीज. सद्गुरु माझा जीवाचा जीवलग, फिडियला पांग प्रपंचाचा. पांडुरंगा करो प्रमाण, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेश सकलार्थ मती प्रकाश म्हणे, निवृत्तीदास अवतारे जिजायांचे केले स्मरण. होय सकल विद्येचे आदिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्करणीयता. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, तद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादि लक्ष्यम. एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरोतम नमामि. यदक्षरम मणाख्येयम आनंदम अजम अव्ययम, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतम आश्रये. गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शांकरी, जयत्या ज्ञानमस्तस्ते दयाद्राये निरंतरम. सार्धकेण च कस्यार्ध शिवयोः समरूपेण, ज्ञातुं न शक्यते लग्नं मिति द्वैतच्छलम्. अद्वैतम आत्मनं सत्वं दर्शयन्तो मितस्तरां, तो वंदे जगतमाद्योतयो सत्त्वाभिपत्तये. मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्र मूर्तये, क्षीणाग्र मूलमध्याय दमापूर्णाय शंभवे. परम ब्रह्मं परम धामं सच्चिदानंद विग्रहं, ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुपरं. श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं, मुमुक्षु नाम ज्ञानदानैक्यदक्षं, गोटीक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठम्. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादूर पवन झालो चराचरी. मी कला कुसरी काही चनेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. सद्गुरु सारिका सोयरा सज्जन, सद्गुरु सारिका सोयरा सज्जन, दाबिले निदान वैकुंठीचे. सद्गुरु माझा जीवाचा जीवलग, फिडियला पांग प्रपंचाचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कारणाशिवाय कोणतेही कार्य घडत नसतं. आजची जी सेवा आहे, गेली अनेक वर्षापासून समर्थ बापूंच्या उपस्थितीमध्ये असणारा हा एकादशीचा कार्यक्रम हा अखंडतेने चालू ठेवला आहे. तुम्ही सर्व सद्गुरु प्रेमी मंडळी, सर्व साधक वृंद, आपल्या अंतकरणातली गुरु भक्ती, आपल्या अंतकरणातल्या गुरुवर असणारी श्रद्धा, आपल्या अंतकरणामध्ये गुरुचा असणारा विश्वास दृढ करण्यासाठी आपण सर्व गुरुच्या दरबारामध्ये येत असतो. या न्यायानं या एकादशीच्या निमित्ताने तुम्ही सर्वजण आपल्या सद्गुरूच्या दर्शनासाठी या अधिष्ठान या भूमीमध्ये तुम्ही आलेले आहात, जिथे आपल्या सद्गुरूचे वास्तव्य आहे, जिथे पाय लागलेले आहेत, अशा मंदिरावर तुम्ही सर्वजण येत असतात. आणि म्हणून चालू महिन्यातला एकादशीचा कार्यक्रम माझ्या वाट्याला आला. त्या निमित्तानं तुमच्यासारख्या संत सज्जनांची सेवा, तुमच्यासारख्या ब्रह्मरुंगाचं दर्शन घेतलेला अभंग. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रकट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. विश्व माऊली जगतवंद्य ज्ञानोबा आहे. या माऊलीनं अध्यात्माचं गूढ, अध्यात्माचं गुह्यतम ज्ञान या समाजापुढे त्याची उकर केली.
असे असणारे ज्ञानोबर आहे. त्यांचा 4 चरणाचा आपल्या अंतकरणातला गुरुभाव सांगणारा, आपल्या अंतकरणामध्ये असणारी गुरुवरची अगाध श्रद्धा, श्री गुरुने केलेले उपकार आणि श्री गुरुनं आपल्याला जे उयतम ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाची उकल करणारा हा 4 चरणाचा अभंग. अभंग सोडवण्यासाठी तुमच्याकडे उभे नाही, पण अभंगाचा गुह्यार्थ जो आहे, अभंगाचा जो गुढार्थ जो आहे तो तुम्हाला सर्वांना समजलेला आहे. म्हणून अभंग हा सोडवण्यासाठी नसून अभंगाचा गुह्यार्थ आत्मसात करण्यासाठी, किंबहुना त्या अनुभूतीपर्यंत आपण जाण्यासाठी, किंवा त्या अभंगामध्ये आपण कुठे बसतो याचा विचार करण्यासाठी अभंगाची रचना आहे. या महात्म्याच्या कृपाशीर्वादानं इतर एकादशीचं कार्य चालू आहे. या ठिकाणी 2 महात्म्याचं अधिष्ठान आहे. एक नाना महाराज पिंपळेकर आणि दुसरं तिचे अधिष्ठान आहे ते आपले वालेकर बापू. ब्रह्मली वालेकर बापू असतील किंवा ब्रह्मली पिंपळेचे नाना असतील. या दोन्ही महात्म्याचं या ठिकाणी मूर्ती स्थापना केलेली आहे. आणि या दोन्ही महात्म्याच्या कृपाशीर्वादाने, किंबहुना पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेनं हा एकादशीचा कार्यक्रम चालू आहे. मासिक पुण्यस्मरण. मासिक पुण्यस्मरणाचा कार्यक्रम हा अखंडपणे चालू आहे. म्हणून सांगण्याचा हेतू काय आहे तर सगळ्यात जवळच आपल्या जीवनामध्ये कोण असेल आपल्याला तर एक श्री गुरु आहे. श्री गुरु का म्हटलंय? कारण का श्री गुरुनं आपल्याला विश्वाच्या अंतिम सत्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री गुरुनं आपल्याला जी विद्या दिलेली आहे ती विद्या जगत विख्यात असणारी जी विद्या आहे त्याला शांकरी विद्या असं म्हणतात. ज्या महात्म्याने आपल्याला ती शांकरी विद्या प्रदान केलेली आहे त्या महात्म्याच्या कृपाशीर्वादानं हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. की बहुना बापू म्हटलं ना की फक्त प्रेम आणि प्रेम, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. एक लढीवाळ नातं, गुरु शिष्याचं नातं कसं असावं? कारण का गुरु शिष्याला शिष्य ठेवत नसतात, आपल्या हृदयाचं सर्वस्व देऊन आपल्यासारखं करत असतात. म्हणून ते बापूंचं एक लढीवाळ नातं खऱ्या अर्थानं आपण अनुभवलंय आणि त्याच्यामध्ये मी पण आहे. वेगळं अस्तित्व कधी ठेवलेलं नाही. म्हणजे एकरूपता म्हटलं तर गुरु शिष्याची एकरूपता शास्त्र सांगतं कसं. गुरु शिष्याची एकरूपता हीच खऱ्या अर्थानं आम्हाला पूर्णत्वाला कारणीभूत होत असते. म्हणून या दोन्ही महात्म्याच्या कृपाशीर्वादाने आणि पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेनं या कार्यक्रमाचा लाभ तुम्हाला सर्वांना होतोय. अभंग जरी ज्ञानोबरायांचा असला तरी ज्ञानोबरा अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. श्री गुरुनं जी शांकरी विद्याची या जीवाला प्रदान केलेली आहे. शांकरी का म्हटलंय? शांकरी विद्या म्हणजे शंकरापासून आली म्हणून तिला शांकरी म्हणायचं. आणि शम म्हणजे सुख देणारी आणि करी म्हणजे प्रदान करणारी. असं सुख प्रदान करणारी विद्या जी आहे ती सद्गुरूकडे असते. आणि सद्गुरूनं आपपर भाव न ठेवता यच्च यावत जीवाला ती प्रदान केलेली आहे. जो जो जीव साधूकडे येत असतो, साधू त्याला त्या आपल्या स्पर्शानं किंवा दृष्टीनं साधूची कोणती कृपा आपल्यावर झालेली आहे, कुणावर स्पर्श कृपा झालेली आहे, कुणावर दृष्टी कृपा झालेली आहे. म्हणून साधूची एक नजर तुमच्यावर जर पडली तर ती नजरच आपल्याला मोक्षाला कारणीभूत होते, किंवा त्या प्रभू प्रेमाला कारणीभूत होत असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरूचं महत्व काय आहे, आपल्या जीवनामध्ये सद्गुरूचं स्थान काय आहे, सद्गुरूने आपल्यासाठी नेमकं काय केलेलं आहे याचा विचार ज्ञानोबरायांनी केला. वास्तविक सद्गुरूने आपल्यासाठी जे केलेलं आहे ते शब्दानं वर्णन करणार नाही. कारण का परमात्मा असा जिथं शब्द संपतात तो शब्दांच्या पलीकडे, हो जिथं शब्द संपतात ना शब्दांच्या पलीकडे निशब्द करणारा, किंबहुना ज्याला अक्षर आणि अक्षर असं म्हटलंय, जो अव्यय असणारा, जो अक्षर असणारा परमात्मा तुमच्या आमच्या हातामध्ये, वास्तविक हातामध्ये देण्याची वस्तू पण नाही. पण सद्गुरूने अशी एक
लीला आहे. सद्गुरूकडे अशी किमया आहे जो हातावर देता येत नाही, जो बटन दाखवता येत नाही. तो परमात्मा तू आहेस याची अनुभूती सद्गुरू लीलेनं करून देतात बरं का. हो, ही सद्गुरूची लीला आहे. न दिसणारा परमात्मा, हातावर येता येत नाही तो परमात्मा, सद्गुरू काय करतात लीलेनं ती किमया त्यांची आहे. किंवा सद्गुरू जादूकर म्हटलं तरी चालतील. ती जादू करून किंवा ती किमया करून साधू संत तुमच्या आमच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याची अनुभूती तुम्हाला करून देत असतात. म्हणून आपण त्या गुरुकृपेला पात्र होतो. किंबहुना साधू संत सांगतात गुरुकृपेला पात्र होण्यासाठी आमच्याकडे ईश्वर सेवेची कमतरता जर असेल तर आमच्यावर गुरु श्री गुरु कधीच कृपा करत नाहीत. म्हणून ब्रह्मज्ञानासाठी लागणारी जी साधनं आहेत ती 11 साधनं साधू संत सांगतात. त्या 11 साधनानं परिपूर्ण जो झाला त्याची एकादशी घडली. आजची एकादशी आहे. काही बहिरंग साधन आहेत, काही अंतरंग साधन आहेत, काही अत्यंत अंतरंग साधन आहेत आणि काही साक्षात साधन आहेत. तर बहिरंग साधन कोणती आहे? तर निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ही साधन बहिरंग आहेत. बहिरंग सेवेचं फलश्रुती काय आहे हे आपण जर केलं, म्हणजे सेवा केली, साधूची सेवा केली किंवा आणि अन्नदान केलं किंवा ईश्वराची सेवा केली, पण निष्काम भावाने केलेली आहे. त्याच्यामध्ये आपला कोणता स्वार्थ नाही. ईश्वर सेवा करताना त्याच्याकडे कोणतंही मागणं नाही. आणि जो मागतो त्याला सकाम असं म्हणतात आणि जर न मागता जी आपण सेवा करतो त्याला निष्काम असं म्हणतात. गुरुकृपा जीवनामध्ये आपल्याला कधी फलश्रुती त्याची कधी मिळत असते? कारण का अत्यंत जवळचा आपल्या जवळ कोण असेल तर श्री गुरु आहे. नवे नवे अगदी श्री गुरुला सज्जन म्हटलंय, सखा म्हटलंय, सोयरा म्हटलंय. कारण जिथं शब्द सांगतात तुम्ही कितीही शब्दांची फेकाफेक केली, पण जिथे शब्द सांगतात त्या शब्दांच्या पलीकडे गुरुचं अस्तित्व आहे. शब्दांच्या पलीकडे गुरुचं स्वरूप आहे. आता वास्तविक पाहता हे फक्त बोलण्यामध्ये आहे. जे स्वरूप आहे त्या स्वरूपासंबंधी काहीही बोलता येत नाही. हो, जे स्वरूप आहे त्या स्वरूपासंबंधी बोलताच येत नाही. फक्त शब्दात आपल्याला वर्णन करण्यासाठी शब्दांची रचना केलेली आहे. सोयरा म्हटलंय, सज्जन म्हटलंय, जिवलक म्हटलंय, म्हणजे अनंत उपमा सद्गुरूला दिलेल्या आहेत. पण सद्गुरूच्या सेवेचं फलश्रुती काय आहे आणि सद्गुरूची सेवा मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या ब्रह्मज्ञानाची जी साधनं सांगितली ती साधनं जोपर्यंत आपल्याला अंगीकृत करता येत नाही. कारण का मगाशी सहज बोलता बोलता आमचे संजय भाऊ म्हटले शास्त्र सांगणारे भरपूर आहेत, पण शास्त्राचा अवलंब करणारे या जगामध्ये कमी सापडतात. शास्त्र सांगतात सगळेच, पण शास्त्रामध्ये आपण कुठे बसतो याचा विचार आपण एखाद्यामध्ये जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपण त्या सद्गुरूच्या त्या रेषेमध्ये आपण येत नाही. जसं मौली सांगते ना, मोक्ष रेखी आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. साधूचा अंकित कधी होता येतं? मोक्षाच्या रेषेमध्ये आपण कधी येत असतो? किंवा श्री गुरु आपल्यावर कधी प्रसन्न होत असतात? तर त्याच्यासाठी जी 11 साधनं आहेत, ती 11 साधनं कोणती आहेत त्याचा विचार आपण करूया. म्हणून मला निष्काम सेवा सद्गुरूची करणं, ईश्वराची निष्काम सेवा करणं, त्याचं फळ प्राप्त न होता म्हणजे त्याची फळाची अपेक्षा न करता जे जे कर्म करू ते निष्काम मध्ये होतं. म्हणून निष्काम कर्म, निष्काम उपासना हे बहिरंग साधन आहे. की बहिरंग साधन पार केल्यानंतर मग अंतरंग साधन काही सांगितली, विवेक, वैराग्य, शवादी षटक, मुमुक्षत्व, ही अंतरंग साधन आहेत. ही अंतरंग साधन कशासाठी आहेत? तर ही खऱ्या अर्थाने आम्हाला तत्व पदार्थ शोधण्याकडे नेणारी साधन आहेत. मग ज्याला विवेक, वैराग्य, शवादी षटक आणि मुमुक्षत्व हे साधन अंतरंग साधन आहे. त्याच्यानंतर श्रवण, मनन, निधिध्यासन. श्रवण कशाचं करायला पाहिजे? श्रवण कोणतं करावं? आपण अवांतर श्रवण बरीच काही करत असतो. हो, आपण अवांतर श्रवणामध्येच आपण अडकलोय. पण जे श्रवण करायला पाहिजे ते काय आहे? तर गुरुमुखातून ते महावाक्य श्रवणाला श्रवण असं म्हटलंय. गुरुच्या मुखातून श्रवण करावं. काय श्रवण करावं? ते गुह्यतम ज्ञान श्रवण करावं. हो, तो बीज मंत्र श्रवण करावा, ते महावाक्य श्रवण करावं. त्या श्रवणाला पण श्रवण करताना कसं करावं त्याच्यामध्ये पण 3 प्रकार शास्त्राने सांगितले.
आपतता श्रवण, अंग श्रवण, अंगी श्रवण. आपतता श्रवणानं काय होतं तर आपला भक्तिशास्त्रामध्ये प्रवेश होतो. अंगी श्रवणानं काय होतं आपले प्रतिबंध नष्ट होतात अंग श्रवणानं. आणि अंगी श्रवणानं काय होतं की प्रत्यक्ष वस्तूच आपण होत असतो. म्हणून श्रवण करताना मनाचे कान करून श्रवण करावं लागतं. काय कीर्तन नाही, गुरुच्या मुखातून जे प्राप्त होणार आहे ते, गुरुच्या मुखातून जे आपल्याला प्राप्त होणार आहे ते श्रवण करत असताना आपले मनाचे कान करून श्रवण केलं तरच. म्हणून तिथं म्हटलंय, शास्त्र सांगतंय काना वचनाची भेटी सरिसाची पैकिरटी वस्तू होऊन उठी कवन एक अजो. शास्त्र श्रवण करताना गुरुच्या वाणीचं आणि आपल्या कानाचं ज्या वेळेला एकरूपता साधली जाईल ना, गुरुच्या वाणीची आणि आपल्या कानाची, म्हणजे सद्गुरूंनी आपल्याला जे महावाक्य दिले त्याच्यामध्ये तत्वमसी असेल, अहम ब्रह्मस्मी असेल, प्रज्ञानाम ब्रह्म असेल किंवा अयनात्मा ब्रह्म असेल, 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. पण सद्गुरू जे देतात ना, सद्गुरू डायरेक्ट तुम्हाला सांगतात तत्वमसी, म्हणजे ते तू आहेस, ते तू आहेस, ते तू आहेस. आणि ज्याला शिष्य काय स्वीकारतोय, अहम ब्रह्मास्मी, हो गुरुवर्य, ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे. पण गुरुच्या कानाची, गुरुच्या वाणीची आणि आपल्या कानाची जे जनसंघाला भेट होईल ना, तो दिवस आपल्या जीवनामध्ये फार भाग्याचा दिवस आहे. आणि मला वाटतं तो सर्वांच्या जीवनामध्ये उगवलेला आहे की नाही. गुरुच्या वाणीची आणि आपल्या कानाची भेट होणं हे महत् भाग्याचं लक्षण आपल्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून साधू संत सांगतात, बाबा रे, असे स्त्री गुरु तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्याला येत असतात ना, म्हणून श्रवण सांगितलंय. श्रवण, सद्गुरू जे सांगितलं त्याचं श्रवण करणं, सद्गुरू जे सांगितले त्याचं मनन करणं, त्याचाच ध्यास घेणं म्हणजे निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन. आणि आम्हाला जे सांगितले त्या पदार्था त्या तत्वाचा शोध घेणं. शोध कुठे घ्यायचा आहे? बाहेर नाही, शोध आत घ्यायचा आहे. कारण विश्वातला परमात्मा अंश रूपानं तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे. तो अंशी आहे, आपण त्याचा अंश आहोत. वास्तविक पाहत ना, सद्गुरू काय करतायत, जीव हा परब्रह्माचाच अंश आहे याची अनुभूती करण्याकरता जे आपल्याला महावाक्य दिलंय त्याला तत्वम पदार्थ शोधन म्हणजे अत्यंत अंतरंग साधन साधून आम्हाला तुम्हाला दिलेलं आहे. अत्यंत अंतरंग साधन. जीव ब्रह्म ऐक्य हे मोक्षाचं अंतिम साधन आहे. आणि हे साधन ज्या क्षणाला जीवाला प्राप्त होत असतो तेव्हा जीवाचा जीवपणा जात असतो. कारण जीव हा जीव नाहीच आहे, जीव नाही, तो परब्रह्म स्वरूप आहे. जीव नाही, जीव हा शिवच आहे. पण आम्ही ज्या विद्येच्या नादी लागायला पाहिजे. म्हणून गुरुविद्या सगळ्यात महत्वाची सांगितलेली जगतामध्ये. सगळ्यात श्रेष्ठ असेल तर ती गुरुविद्या आहे. गुरुविद्या श्रेष्ठ का सांगितली? कारण अनेक विद्या आहेत या जगतामध्ये. काही पोट भरण्यासाठी असतील, काही लौकिकासाठी असतील, काही कोणत्या विद्येच्या नादी लागलं, कोणत्या विद्येच्या नादी लागलं. पण या बाह्य विद्या ज्या आहेत ते सगळ्या पोट भरू विद्या आहेत. किंवा या देहाच्या संबंधाने ज्या ज्या विद्या आम्ही ग्रहण करू त्या फक्त तुम्हाला नावलौकिक मिळून देतील. पण एक अलौकिक स्थितीला प्राप्त होण्याचं साधन जे आहे ते श्री गुरुच्या कृपेनंच आमच्या कानावर जर पडेल तर काय होईल, आमची आंतरिक स्थिती बदलेल. आणि आम्हाला बदलायचं ते आतमध्ये, बाहेर नाही. आम्ही बाहेर खूप बदलण्याचा प्रयत्न केला पण आपण आतमध्ये आहे तसेच राहिलोय. म्हणून सांगणारे ज्ञानोबा आहे, त्यात एक सद्गुरू निष्ठा आहे. जसं ज्ञानोबा यांचं निवृत्ती नाथाचं नातं काय, तर नातं जर पाहिलं तर भावाभावांचं नातं आहे. पण ज्ञानोबराने निवृत्तीनाथाला कधी भाऊ म्हणून संबोधलंच नाही. त्यांच्या दृष्टीनं माझा सद्गुरू कोण आहे, विश्वाचा चालक आहे, विश्वाचा मालक आहे. सद्गुरूच श्रेष्ठ आहे. तसं नानांचं आणि बापूंचं नातं काय आहे, जावयाचं आणि सासऱ्याचं नातं आहे. पण ते पण त्यांनी कधी धरलंच नाही. कारण का सगळ्यात श्रेष्ठ गुरु आणि शिष्याचं नातं आणि सगळ्यात श्रेष्ठ विद्या जर असेल तर ती शांकरी विद्या म्हणजे गुरुविद्याचं सांगितलेली आहे. सद्गुरूच्या मुखातून प्राप्त झालेली विद्या ही सगळ्यात श्रेष्ठ विद्या आहे. म्हणून ज्या ती विद्या मला प्राप्त होत असते तेव्हा त्यावेळेला काय होतं, आम्हाला जगतातलं सत्य कळत आहे. जगामध्ये सत्य काय, असत्य काय, धर्म काय, अधर्म काय, ज्ञान कोणतं आहे, अज्ञान कोणतं आहे, या सगळ्या गोष्टीचा आमचा फैसला करण्यासाठी तुम्हाला मनुष्य देह मिळालेला आहे. पण या मनुष्य देहानं आम्ही बाहेर सगळं काही करतो
पण आमच्या जवळ जी वस्तू आहे त्या वस्तूला मात्र आम्हाला जाणता येत नाही, आम्हाला पाहता येत नाही. बस ते पाहण्याचा विषयच नाही. हो, पाहण्याचा विषयच नाही, कारण तिथं ज्ञान स्वरूपता आहे. हो, ज्ञान होण्याचा विषय नाही. ज्ञान ते स्वरूपी होऊ नये जायचे. ज्ञान स्वरूपालाच प्राप्त होत असतं. ज्ञान ब्रह्मज्ञान होत नाही, ज्ञानच ब्रह्म होत असतो. आणि अशी स्थिती ज्या सद्गुरूच्या कृपेने मला प्राप्त होणार आहे त्यावेळेला या जगातला माईक पदार्थ कोणते आहेत? वास्तविक पाहता देहासकट. देहासकट ह्या देह सुद्धा काय माईक आहे. जे जे दृष्टीने दिसणार आहे, जे आम्ही डोळ्याला पाहणार आहे ते सगळं माईक आहे. आणि साधू संत सांगतात अनेक न लगे माईक पदार्थ. हे माईक पदार्थ आमच्या कामाचे नाहीत. आणि जे माणसाच्या जन्माला येऊन आम्हाला खऱ्या अर्थानं जे करण्यासाठीच आम्ही आलोय ती गोष्ट आम्हाला सद्गुरूच्या कृपेनं सद्गुरूच्या मुखातूनच कळत असते. म्हणून सद्गुरूच्या सानिध्यामध्ये येऊन मग आता सद्गुरू नाहीत का? तुम्ही आता सानिध्यात राहिलं नाही. कारण आता बापू कुठे राहिले, नाना कुठे राहिले? आता राहिले नाही. पण मग बापू राहिले नाही असं म्हटलं तर गुरु म्हणजे काय 3.5 हाताचं शरीर होतं का तुमचं? नाही. गुरु म्हणजे 3.5 हाताचं शरीर नाहीच. गुरुने फक्त ह्या देहातून फक्त 3.5 हाताचं शरीर त्यागलंय. बाकी आतलं तत्व कुठे जात नाही आणि कुठे येत नाही. ते आहे तसंच आहे. तत्व कुठे गेलं? तत्व कुठेच जात नाही. समजा एखादा फुगा आहे, तो फुगा फुटला, आतली हवा कुठे गेली? कुठे गेलीच नाही. फक्त आवरण दूर झालं. तसं फक्त हे आवरण आहे ना, ते आवरण फक्त बाजूला झालंय. नाही तर आतलं तत्व हे विश्वाकार झालेलं आहे. एकदेशीय होतं. एकदेशीय होतं ना. आम्ही म्हणत होतो बापू इथं आहेत, बापू तिथं आहेत, पण आता व्यापकपणा त्या तत्वाला धारण केलेला आहे. म्हणून साधू कुठे येत नाही आणि मरणारा तो कुठे गुरु असतो का? गुरु कुठे मरतो का? गुरु कधीच मरत नाही राजावर. कारण गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे 3.5 हाताचं शरीर नाही. गुरु म्हणजे अशी एक शक्ती आहे. गुरु म्हणजे अशी एक शक्ती आहे. गुरु म्हणजे व्यक्ती नसते. गुरु म्हणजे एक शक्ती असते. आणि त्या शक्तीला जेवढा व्यापकपणा धारण केलाय की आता तुम्ही फक्त तुमच्या हृदयामध्ये जरा दाखवून पहा. म्हणून तर माऊली म्हणते ना, आता हृदय हे आपुले चौपाळनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. माऊली म्हणतात आता हृदय हे आपुले. आता श्री गुरूंना कुठे शोधताय? आता तुम्ही थोडं आत दाखवून बघा तुमच्या हृदयामध्ये. तुमच्या हृदयामध्ये नवे नवे आता 2 राहिलेच नाहीत. आता 2 राहिलेच नाहीत. आणि एकपणा म्हणावं तर एकपणा सांगायला तरी शिल्लक राहिलंय कोण? एक म्हणावं तर सांगायला नाही. 2 म्हणावे तर हृदय एक झाले. या हृदयाची त्या हृदयी घातले आणि द्वैतना मुडता केले आपण पार्था. या हृदयात त्या हृदयामध्ये म्हणजे सद्गुरूनं कोणताही संकोच न करता समोरच्या जीवाला पूर्णपणे तो समर्पण. आपल्या हृदयातलं ज्ञान त्याच्या ठिकाणी कोणता कमी, कुणाला जास्त असं काही आहे का? सर्वांना सारखं. त्याच्यामध्ये कोणतीच कमतरता नाही. सर्वांना सारखं. पण आपण घेतलं किती याच्यावर अवलंबून आहे. आपण किती स्वीकारलं, आपण किती ऐकलं. त्यांच्या मुखातून का शास्त्र श्रवण करायचं असेल ना तर शास्त्र कुणाच्याही मुखातून श्रवण करू नका. आपल्या श्री गुरुच्या मुखातून शास्त्र श्रवण करा. श्री गुरुच्या मुखातून शास्त्र श्रवण केलं ना, कारण शास्त्र आहे ना, गुरु हे शास्त्राच्या मागे चालत नसतात. संत शास्त्राच्या मागे चालत नाही. तर शास्त्र हे श्री गुरुच्या मागे चालत असतं. श्री गुरु शास्त्राला गरज आहे श्री गुरुची. शास्त्र श्री गुरुच्या मागे चालत असतं. म्हणून आपल्याला मिळालेले सद्गुरू आहे ना, आपण एवढं श्रेष्ठ संप्रदाय आहे. आपल्याला आपण एवढे श्रेष्ठ आहोत की आपल्याला खऱ्या अर्थानं जे वेदांच्या अंतर्भूत असणारं तत्व, वेदांच्या अंतर्भूत असणारं तत्व श्री गुरुने आम्हाला सहज दिलंय. सहज बर का. कोणताही अट्टहास त्यांनी केलेला नाही. अगदी सहज ते तत्व आमच्या कानावर पडलेलं आहे. पण जे सहज मिळालंय ना त्याची किंमत नसते. आहे की नाही? आपल्याकडे सहज मिळालंय. पण आपण सहज मिळाले एक टाकून आपण गुरु शोधायला कुठे, कोणी दिल्लीला जातं, कोणी गुजरातला जातं, कोणी कुठे जातं, कोणी कुठे जातं. पण वेदांचा अंतर्भूत का महत्व आहे तो साधूंनी आमच्या हातामध्ये सहज दिलेला आहे. म्हणून सहज मिळतंय ना त्याची किंमत नसते.
म्हणून साधून आमच्यावर अनंत उपकार करून, हो अनंत उपकार करून साधून काय केले, आम्हाला या मायेच्या पलीकडे काढले बरं का. मायेच्या परे वास्तविक आपण मायेच्या परे आहोत. हो आपल्या ठिकाणी माया नाही, आपण मायेच्या परे आहोत. म्हणून अमृतानुभवामध्ये कोवी माऊली सांगतात, मोडोनिया माया कुंजरू मुक्त मोतियाचा वो करू जेवविता सद्गुरु निवृत्ती वंदू. माऊली मावशी सांगतात, जसं एक मोठा हत्ती आहे आणि हत्तीच्या गंडस्थळामध्ये एक अनमोल मोती आहे. हत्तीच्या गंडस्थळामध्ये हत्ती आवडते हत्ती आहे आणि त्याच्या गंडस्थळामध्ये एक अनमोल रत्न लपलेलं आहे. पण सर्वसामान्याचं काम नाही हत्तीच्या बिंबीतलं ते अनमोल रत्न काढण्याचं. तिथं कोण लागतंय, तिथं सिंहाचीच अवलाद लागते. सिंह लागतो बरं का तिथं. हो फक्त सिंहच लागतो. सिंहच त्या हत्तीच्या बिंबीतलं अनमोल रत्न काढण्याचं सिंहच फक्त लागतो. तसं हो आपण या मायेच्या गलबल्यामध्ये अनंत जन्मापासून अडकलेलो आहे. पण जसा सिंहाच्या बेंबीमध्ये अनमोल रत्न काढायचे, तसं मायेच्या पोटामध्ये लपलेलं ब्रह्म, ते ब्रह्म तुमच्या आमच्या हातामध्ये देण्याच्या कामामध्ये फक्त एक श्री गुरु काय करताय, मुक्त मोतियाचा गुरु म्हणजे तो ब्रह्म ज्ञानाचा काढा आम्हाला देऊन आम्हाला तृप्तीचा ठेका येऊस तोपर्यंत आम्हाला तृप्त करतात बरं काय. मग तृप्ती झाली या दैशी साधने सरती आपैसी. अरे आम्हाला तृप्त केले तृप्त साधून. आता कांजी प्यायला आवडेल का तुम्हाला? आता अमृत दिलाय, आता कांजी प्यायला आवडेल का? ज्यांनी पिलं नाही त्याला आवडेल बरं का. ज्यांनी पिलं नाही ना त्याला कांजी 100% आवडेल. पण ज्यांनी अमृत पिलंय ना, ज्यांनी अमृत पिलंय ना तो आता कांजी पिणार नाही. म्हणून साधून आमच्यावर अनंत उपकार करू. किती उपकार केले, उपकार सांगू मी काय. दिले अक्षय अभय दानका. अक्षय का म्हटलंय, कधी क्षय न पावणार म्हणून अक्षय म्हटलंय. तो का असं कधी आहे की माझं नाम खिशातून गळून गेलं, माझं नामच विसरून गेलं. तुम्ही स्वतःच नाव विसरत नाही कधी, आणि गुरुने दिलेला विसरून जाईल का? अक्षय म्हटलंय त्याला. अक्षय म्हणजे कशातून गळून जात नाही, कुठे विसरत नाही, त्याच्यामध्ये कोणी वाटेकरी होत नाही. ते ज्याची त्याला आहे की नाही. आणि करल तेवढं त्याचं अनुभूती अधिकाधिक, जितकं करतात त्याची अनुभूती अधिकाधिक येत राहते. त्याचा अक्षय ताण सद्गुरूनं आमच्या पदरामध्ये टाकलंय. पण आमचा पदर जर फाटका असेल ना तर त्याची महती आम्हाला कळणार नाही बरं का. म्हणून साधून जी दिले त्याच्या नितांत विश्वास असावा, नितांत श्रद्धा असावी. आणि श्रद्धेनं जेवढं करताल तेवढं शास्त्र आणि मी एक आहे याची अनुभूती तुम्हाला येणार आहे. तर का आपला अनुभव हा शास्त्रामध्ये पाहावा. सद्गुरूने दिलंय खरं, कारण का शास्त्रच काय करतं माहिती का, शास्त्रामध्ये आपला मूर्खपणा आहे ना हा शास्त्रातच कळत असतो. आपला मूर्खपणा शास्त्रातच कळतो आणि आपला मूर्खपणा शास्त्रातच जात असतो. म्हणून शास्त्र श्रवण करावं. ज्ञानेश्वरी, गाथा, गीता हे जे वाङ्मयी संतांनी केलंय ना, ते शास्त्र श्रवण आहे ना. आपण शास्त्रामध्ये कुठे बसतो, आपण कुठे कमी पडतो याची आज नितांत गरज आहे. कारण आपण नामस्मरण थोडं करतो आणि बाहेर जास्त वावरत असतो. मग बाहेर त्यांचा पावर आपल्यावर जास्त होऊ नये, पण आपल्या महिमेमध्ये आपण राहत जावं. आपल्या महिमेमध्ये
हो, आपल्या साधनेमध्ये, आपल्या ध्यानामध्ये. कारण का आपल्याला खूप काही साधन दिलेलं आहे, पण त्याची व्याप्ती आपल्याला कळत नाही. कारण का ज्ञानोबरायांनी विचारलं होतं ना निवृत्ती दादांना की तुम्ही दिलेला सद्गुरु नाता, कारण का नातं काय? भावाभावाचं नातंच नव्हतं. नातं होतं एक स्त्री गुरुचं. हो, म्हणून ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीचा प्रत्येक अध्याय सुरुवात करत असताना आपल्या श्री गुरुचं इतकं वंदन करतात की ज्ञानोबरायांना निवृत्तीला त्याला सांगावं लागतं, ज्ञाना आता ते राहू दे, एवढं तोंड भरून कौतुक करतात श्री गुरुचं. हो, आणि आपल्याला श्री गुरु कळत नाही, आहे की नाही? हो, म्हणून आपला गुरु आपल्याला कळावा, आपला गुरु आपल्याला लागावा. गुरु लागावं बरं का आपल्याला. सांगायचा हेतू काय की निवृत्ती नातं आणि ज्ञानोबरायांचं नातं जर पाहिलं ना तर गुरु शिष्याचं, तसं देहाचा संबंध जर आला तर भावाभावाचं नातं आहे, आणि एक अलौकिक अशा तत्वाचं नातं म्हणजे गुरु शिष्याचं नातं आहे. ज्ञानोबरायांनी दिलं, विचारलंय श्री गुरुनाथाला, श्री गुरुनाथा तुम्ही मला जे तत्व दिलंय ना ते नेमकं केवढं आहे? ते माझ्यापुरतं आहे का? म्हटले नाही. अरे आकाशापेक्षा मोठं तत्व आहे. आकाश सुद्धा ज्याच्यामध्ये व्याप्त आहे ना, आकाश सुद्धा त्याच्या पोटात आहे. हो, ते तत्व. कारण तू तू दिसतो एवढा नाहीस, तू आकाशापेक्षा मोठा आहेस, पण तो जीवपणा धारण केलाय ना. तो श्रीगुरु काय करतात? जीवपणा काढत असतात बरं का. श्रीगुरु आहे ना आपला जीवपणा काढतात. वास्तविक पाहता जीव हा जीव नाहीच. हो, पण आम्ही उपाधी धारण केल्यामुळे आम्हाला वाटतं आम्ही जीव आहोत. शास्त्र सांगतो उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. तुमच्या ठिकाणी कोणता संसारच नाही. हो, पण संसार का आपल्या मागे लागलाय? आम्ही जीवपणा धारण केलाय म्हणून. जीवपणा धारण केलाय म्हणून संसार आहे. वास्तविक पाहता जीव जीव नाहीच. जीव हा मांडलेला आहे. जसं दोरीवर सर्प हो हा बसलेला आहे, हो तसं आत्मस्वरूपावर हा जीव हा अध्यस्त आहे. जसं दोरीवर सर्प अध्यस्त आहे तसं आत्मस्वरूपावर जीव हा अध्यस्त आहे. पण अध्यस्त वस्तू शास्त्राचा सिद्धांत असा आहे, अध्यस्त वस्तू जी असते ती अधिष्ठान स्वरूपच असते. हो, अध्यस्त वस्तूचा शेवट हा अधिष्ठानामध्येच होत असतो. जसं दोरीवरचा सर्प कळाला, सर्प कुठे गेला? नव्हताच, पण तो दोरी स्वरूपच झाला, सर्प नव्हताच. तसं जीव कुठे गेला? जीव हा ब्रह्मस्वरूपच झाला. हो, फक्त हा मांडलेला आहे, जे स्वीकारलेलं आहे आपण भ्रमानं भ्रांतीनं. तेवढं फक्त श्री गुरु काय करतायत? आम्हाला ज्ञान प्राप्त करून देत नाही. पहिले ज्ञानी आहातच तुम्ही. सद्गुरु काय करतात? अज्ञान घालवण्याचं साधन देतात. सद्गुरु ज्ञान नाही प्राप्त करून देत, सद्गुरु अज्ञान घालवतात. ज्ञानी तर तुम्ही पहिलेच आहे, तुम्ही ज्ञानस्वरूपाचा पहिले आहात. ज्ञानस्वरूप आणि म्हणजे जसं एक 1000 वर्ष बंद असणारी खोली आहे, 1000 वर्षाची बंद खोली आहे, आणि त्या खोलीचा मालक मुंबई सारख्या ठिकाणी राहतोय. तो मालक, त्या मालकाला कळालं गावाकडे माझी एक खोली आहे वडिलोपार्जित, तो पाहण्यासाठी आले. आपला इस्टेट किती आहे ते पाहण्यासाठी मुंबईवरून आला, आणि त्याला कळालं इथं माझी एक खोली आहे. त्याने ती खोली उघडली. खोली उघडल्यानंतर आज जर पाहिलं तर त्याला फक्त अंधार आणि अंधारच दिसला. मग आता तो अंधार जाण्यासाठी कोणता मंत्र म्हणावा लागतो? आहे का तुमच्याकडे अंधाराचा मंत्र? अंधाराचा मंत्र आहे का? अरे अंधाराचा मंत्र कुठे आहे? अंधार घालवण्यासाठी क्रिया करावी लागेल, आहे की नाही? कोणती क्रिया आहे? एक काडीपेटी घ्यावी, मेणबत्ती आणावी आणि काडी ओढावी. अंधार कुठे गेला? अंधार हा प्रकाश स्वरूप झाला. तसं साधू काय करतायत? आम्ही जे स्वीकारलेलं अज्ञान आहे ते अज्ञान अज्ञान घालवून आम्हाला ज्ञान स्वरूपाकडे आमची वाटचाल करून देतात. म्हणजे ज्ञान ही वस्तू स्वयंभू आहे, ते तुमच्या हृदयामध्ये अखंड आहे. तुम्ही ज्ञान स्वरूपच आहात. फक्त आलेला आवरण जे घालवायचं आहे. अंधार हा काय? अंधार आलाय, प्रकाश नाही म्हणून अंधार आहे. मग आम्हाला ज्ञान का नाही? तर अज्ञान आहे म्हणून ज्ञान नाही. मग जसा अंधार हा प्रकाशाने जातो तसं अज्ञान अज्ञान याच्यासाठी श्री गुरुच्या मुखातून ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. कोणतं ज्ञान आहे?
साधूकडे ज्ञान कोणतं आहे? हो, आम्ही ऐहिक सुखाच्या नादी लागून अनेक ज्ञानाची प्राप्ती करून घेतो, पण साधूकडे असं ज्ञान आहे. ऐहिक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नावे बोलीजे ज्ञान. साधून आम्हाला कोणतं ज्ञान दिलंय? पहावे आपणासी आपण, या नावे बोलीजे ज्ञान. दुसरं कोणतं ज्ञान या ठिकाणी सांगितलं नाही, आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान म्हणजे काय? स्वस्वरूपाची अनुभूती. मी कोण आहे, मी कोण आहे. आपल्यातला माझ्यातला मी शोधायचंय मला. आणि हरवलंय ते काय? फक्त मीच हरवलंय, बाकी सगळं आहे की नाही? बाकी सगळं आहे, फक्त मीच हरवलाय. आणि हा मी म्हणजे नेमका कोण आहे? आपला मी अहमच्या संबंधानं आहे ओ का सोहमच्या संबंधानं आहे? माझा मी कोणता आहे नेमका? ओ आपला तर बहुतेक मी हा ओ अहम देहास्मी, अहम देहास्मी. मीच देह आहे, मीच देह आहे, देह आहे. पण आम्हाला कोणतं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे? ओ अहम ब्रह्मास्मी. देह मी नाही, कर्ता मी नाही, भोक्ता मी नाही. मी कोण आहे? तो मी, तो मी, तो मी. तो मी म्हणजे तत्वमसी, ते तू आहेस, तो मी आहे. साधू काय सांगताय? ते तू आहेस आणि आपण काय स्वीकारायचं? तो मी आहे, तो मी आहे. म्हणून माझ्यातला मी हरवलाय. म्हणजे आता मी कोण आहे? ओ मी सगळ्यापासून वेगळा आहे, दिसतोय त्याच्यापासून मी वेगळा आहे. म्हणजे समजा एखाद्या पेशंटला पायाला जखम झाली, पायाला जखम झाल्यानंतर गावातल्या एका डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर साहेब, माझा पाय खूप दुखतोय. डॉक्टरांनी फक्त बाहेरून मलम लावला, आतली चिघळलेली जखम तशीच ठेवली. 15 दिवस गेले, महिना गेला आणि जखम जास्त चिघळू लागली. मग तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या गावाला जाऊ म्हणून डॉक्टर बदलले. डॉक्टरांकडे गेल्यानंतर, डॉक्टर साहेब, माझ्या पायामध्ये खोलवर असं सरतय खोलवर. डॉक्टरांनी रीतसर काय प्रोसिजर असेल ती केली आणि ती प्रोसिजर केल्यावर डॉक्टरांनी सांगितले तुमच्या पायाला कॅन्सर झालाय. डॉक्टर साहेब पाय काढा, पण मी वाचलो पाहिजे. डॉक्टर साहेब पाय काढा, मी वाचलो पाहिजे. दुसरा एक पेशंट आला, त्याच्या हाताला जखम झाली होती. डॉक्टर साहेब माझा हात गेला तरी चालेल, पण मी वाचलो पाहिजे. तिसरा पेशंट आला, कानाला जखम होती. डॉक्टर साहेब माझा कान गेला तर जाऊ द्या, मला नाही ऐकलं तरी चालेल, पण मी वाचलो पाहिजे. चौथा पेशंट आला, डोळ्याला जखम झालेली आहे. डॉक्टर साहेब डोळे गेले तरी चालतील, पण मी वाचलो पाहिजे. पण नेमका मी आहे कोण? पाय म्हणजे तुम्ही आहात, हात म्हणजे तुम्ही आहात, कान म्हणजे तुम्ही आहात, डोळे म्हणजे तुम्ही आहात. तुम्ही नेमके कोण आहात? आणि या मीला तुम्हाला शोधण्याचं कार्य हे सद्गुरूच्या कृपेनेच पूर्णत्वाला जाणार आहे, अन्यथा नाही. म्हणून देह म्हणजे मी नाही, देह मी नाही, मी या देहाहून वेगळा आहे. मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी कारणप देह नाही, मी महाकारण देह नाही. मी याच्याही परे म्हणजे पलीकडचा आहे. आणि त्या 4 देहाच्या पलीकडे नवे नवे अग्निपंचकोश नाही. या देहात जे जे मी मला जाणतोय, मी ज्याला ज्याला जाणतोय त्याच्यापैकी मी काहीच नाही. मी याच्याही पलीकडचा आहे. कारण का? देहाचं दुखलं तुम्ही जाणतो ओ, पण आपण फक्त त्याला जाणत नाही. पण त्याला जाणायचं असेल हो, त्याला जाणायचं असेल की कोणा तिथं जाणणे संपतंय. कारण का वस्तू स्वयंभू मीच आहे, माझ्यापेक्षा वेगळं काहीच नाही. आणि हे कळून देण्यासाठी, हे कळून देण्यासाठी मी वासुदेव तत्वता, मी कोण आहे? मी तू आहे, मी तू आहे. ओ कळो येईल विचारिता. विचारावा लागेल कोणाला? कोणालाही विचारून चालत नाही. इथं कोण पाहिजे? ब्रह्मनिष्ठ आहे की नाही? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू साधू जीवनामध्ये जर येतील तर मला ती गोष्ट कळेल, अन्यथा मला ही गोष्ट कळणार नाही. म्हणून ते सांगतात ओ विचारावं लागेल तुम्हाला, कुणाला तरी कुणाला विचारावं लागेल. आहे ठाऊक सभागी असंता नाही तुझा अनेक मागू तागा. अरे दुसरं कुणाला विचारून चालणार नाही. इथं ओ तुझं अज्ञान घालवण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष
बरं का? प्रत्यक्ष ब्रह्म श्री गुरु म्हणजे कोण आहे? शरीर नाही, प्रत्यक्ष ब्रह्म ते 3.5 हाताचं शरीर धारण करून तुमच्या आमच्या उद्धारासाठी या देहामध्ये राहत. म्हणून नामदेव महाराज सांगतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. साधूच अवतरण भक्ताला अनुग्रह करण्यासाठी 3.5 हाताचं शरीर धारण करून श्री गुरु जीवाच्या सानिध्यामध्ये येऊन जीवाना कृत्य करत असतात. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आर्त शिष्याची. परब्रह्म सांगितले बरं का. उघड म्हणजे काय? म्हणजे कपडे न घातलेलं. उघड म्हणजे तिथं कोणती उपाधी नाही, उपाधी विरहित असणार. कोणतीच उपाधी नाही तिथे. म्हणून म्हणलं उपाधी वेगळे, उपाधीच्या वेगळं असणार तत्व. तुमच्या आमच्यासाठी उपाधी धारण करून आलंय, पण उपाधीचा संघ अजिबात केलेला नाही बरं का. उपाधीमध्ये राहिले पण उपाधीचा संघ नाही केला त्यांनी. आणि असा साधू ज्याला आपल्या जीवनामध्ये येतो त्याचा स्पर्श आपल्याला होतो. त्या स्पर्शानं आपल्याला स्वस्वरूपाची खऱ्या अर्थात अनुभूती येते. ज्ञानोबा म्हणतात निवृत्तीला तर माझ्यावरची कृपा केलेली आहे. एक आगळी वेगळी एक अलौकिक कृपा आहे. शब्दांच्या पलीकडे असणारं तत्व त्यांनी मला दिलेले आहे. शब्दातीत गुणातीत असणारं परब्रह्म ते मी आहे अशी अनुभूती मला आलेली आहे. म्हणून माझ्या सगळ्यात जवळचं, कारण का सद्गुरूनं काय केलंय, त्याला सखा का म्हटलंय, सज्जन का म्हटलंय, सगळ्यात जवळचं का म्हटलंय? कारण स्त्री गुरुची उपाधी आणि शिष्याची उपाधी दोन्ही उपाध्या माईक आहेत. दोन्ही उपाया जर संपल्या म्हणजे त्या उपाध्या जर बाधित झाल्या तर दोघं काय वेगळे राहतात का? वेगळे नाही राहत, फक्त उपाधी काढली आहे. हो, श्री गुरुची उपाधी आणि शिष्याची उपाधी. म्हणून श्री गुरु काय करतात माहितीये का? श्री गुरु शिष्यालाही शिष्य ठेवत नाहीत. शिष्याला शिष्य ठेवत नाही बरं का. आणि जो शिष्याला शिष्य ठेवतात ना ते श्री गुरु नसतात.
श्री गुरु शिष्याला शिष्य ठेवत नाही आणि आपला गुरुपणा पण काढून टाकतात. दोन्ही एक सखा का म्हटलंय, सज्जन का म्हटलंय, तर शिष्याची उपाधी तर घालवतात, शिष्याला तर शिष्य ठेवतच नाही. पण आपण पण श्री गुरु या पदाला थांब राहत नाही. ते आपलाही गुरुपणा काढतात, शिष्याचा शिष्यपणा काढतात आणि दोन्ही एक होतात. आणि म्हणून माऊली म्हणताय माझा सद्गुरु कसा आहे, अभंगाचं पहिलं सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन. सोयरा सज्जन, त्याला सोयर म्हटलंय, सज्जन म्हटलंय का, तर त्यात जी माईक पदार्थ आहे, जे जे दिसतंय डोळ्याला ती माईक आहे, जे जे अनुभवाला येतं ती माईक आहे. मी मात्र याहून वेगळं आहे म्हणून गुरुनं काय केलं, माझं शिष्य पण तर संपवलंच, पण स्वतःच गुरुपदही ठेवलं नाही. म्हणून खऱ्या अर्थानं हे फळ कधी मिळत असतं, गुरु मरावा लागतो आणि शिष्याने जीव द्यावा लागतो. हो, जीव दिला पायी, जीव दिला पायाकडे, आहे की नाही, तुका म्हणे बळी, जीव दिला पायाकडे. म्हणून गुरु मरावा लागतो आणि शिष्याने जीव द्यावा लागतो. म्हणजे काय, फाशी घ्यायची का मरायचं म्हणजे नाही, हो, आपला जीवपणा टाकायचा. शिष्याने आपला जीवपणा सद्गुरूच्या चरणाशी समर्पित करायचा, समर्पण करायचा. हो, आणि गुरुनं काय, गुरुनं मरायचं म्हणजे आपला गुरुपणा काढून टाकायचा. झाले दोघं एक. हो, दोघं एकच असतात. हो, दोघं एकच असतात. पण शिष्यानं म्हणजे आपण, शिष्यानं म्हणजे शिष्य कोण दुसरं नाही, आपणच आहे. हो, आपणच अनंत जन्माच्या कर्मामुळं, अनंत जन्माच्या वासनेमुळं, अनंत जन्माच्या पाप पुण्यामुळं, अनंत जन्माच्या दुःखामुळं जर येणं जाणं आपल्या मागे लागले की नाही, जन्म आणि मरण, जन्म आणि मरण, हे जन्म मरण संपवण्यासाठी अनादी जो, बरोबर, अविद्येमुळं, हो, विद्या नाही म्हणून अविद्या, पाप पुण्य करून जन्म, हो, पाप पुण्य करून अनेक प्रमाणे पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, किंवा जन्म घेण्याला गेवाच नाही त्या संधी, किंवा केल्या कर्म झाले तेच भोग झाले. हो, किंवा अजून एक तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे, जन्माचे ते मुळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म, आपले वासनेमुळं, कर्मामुळं, दुःखामुळे, पाप पुण्यामुळे आमची ही येरधार जी आहे ना, ही येरधार खंडित व्हायची असेल, हो, तर काय करावं लागेल, जसं मिठानं, हो, मिठानं मीठपणा सोडलाय. त्याच्यामध्ये एक ओवी आहे अमृतानुभवामध्ये, खूप सुंदर ओवी आहे. सांडुनिया मीठपणाचा लाभू, मिठे सांडुनिया मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तैसा अहम देवणी शंभू शांभवी झाला. मिठाने आपला अहमपणा सोडलाय, मिठाला आपला मीठपणा सोडावासा वाटलाय. पण ज्याने मीठपणा सोडून शरणागती कुणाची करायला पाहिजे, समोराची शरणागती करायला पाहिजे.
परंतु जर मिठाला आपला खरा बाप कळाला, त्याचा बाप जसा समुद्र आहे ना, मिठाला जसा आपला खरा बाप कळावा ना, लवण मेळवे लवण मिळविता जडे काय पुरले वेगळे तैसा समरस झालो. मीठ समोराशी एवढं एकरूप झालं, समरस झालं, तर वेगळेपणा राहिलाच नाही, ते घनरूपानं राहिलंच नाही. पण मिठानं मीठपणाचा लोभ सोडला, तर जीवानं जीवपणाचा लोभ सोडावा लागतो. मग त्याला मिठे सिंधुत्वाचा घेताना लागू. मिठानं म्हणजे सिंधूला म्हणजे सागराला समर्पित होऊन आपलं स्वरूप एवढं मोठं आहे याची अनुभूती केली. तसं जीव या देहापुरता नाही, जीव हा व्यापक आहे, पण त्या व्यापकतेला प्राप्त होण्यासाठी जीवानं जीवपणाचा लोभ सोडून परब्रह्म स्वरूपाशी शरणागती जर केली, सद्गुरूची शरणागती केली, तर सद्गुरू काय करतात? दाविले निदान वैकुंठीचे. वैकुंठ म्हणजे काय? वैकुंठ म्हणजे इथं वैकुंठ म्हणजे वैकुंठ नाही, तर एकीकडे तुकोबराय सांगतात लोक वैकुंठीचा वास तया सुखा हे नाश, आणि आपण म्हणतो दाविले निदान वैकुंठीचे. इथं वैकुंठ म्हणजे ते वैकुंठ नाही, तिचं पाप पुण्य म्हणजे पुण्य संपल्यानंतर खाली येणारं ते वैकुंठ नाही. वैकुंठ म्हणजे परब्रह्म स्वरूपता, ब्रह्म स्वरूपता, ज्ञान स्वरूपता, असा याचा इथं अर्थ घ्यायचा आहे. दाविले निदान वैकुंठीचे म्हणजे मला त्या स्वरूपाशी एकरूप केलं, हो, की आता तिथून माघारी फिरणं आता शक्य आहे का? नदी समुद्राला मिळाली, ती परत परत माघारी नदी रूपाला प्राप्त होईल का? म्हटले नाही होणार. हो, उदळल्या ज्योती ठाई समाप्ती झाली जैशी. हो, तृण अग्नी मिळे समरस झाले, तो दृष्टांत कमी पडला म्हणून कापुराची वाट सांगितली बरं का. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. तृण अग्नी रूप झाल्यानंतर खाली काहीतरी राहतच शिल्लक, पण इथं काही शिल्लकच नाही, आहे की नाही? हो, कापुराच्या वाटी उजळल्या ज्योती, काय शिल्लक राहिलं? एक गमिल्यावर कापसाची राख मिळवण्यासाठी किती ट्रक कापूस जाळावा लागेल? बोलले नाही, शक्यच नाही. किती ट्रक नाही, म्हणजे अख्खी कंपनी जाळा. हो, काय शिल्लक राहणार आहे? म्हणजे कापूर जाळल्यानंतर काही शिल्लक राहत नाही, फक्त सुगंध आहे, त्याची अनुभूती आहे. तसं साधू मागते तुम्हाला ते अनुभवापर्यंत, कारण का साधू संत हे अनुभवजन्य भक्ती मार्गाचे प्रवर्तक आहेत. हो, साधू संतांना काही भाकर कथा नाही तुम्हाला सांगायच्या, आहे की नाही? आणि साधू संतांना जे सांगायचे ते तुमच्या आमच्या कळण्यावर थोडी ते आम्हाला कळेल की न कळेल, त्यांना सांगायचं ते शास्त्र सांगायचे, कारण आहे की नाही? आपला अधिकार कमी पडला ना, आपण म्हणतो काय सांगितलं कळायलाच नाही. आपला अधिकार कमी पडतो समजून घ्यायचं. न कळत नाही म्हणजे काय? आपण त्या अधिकारापर्यंत गेलेलो नाही म्हणून कळत नाही. आपला अधिकार वाढवावा लागेल. म्हणून आपलं कळणं जे म्हणजे आपलं साधू संतांचं सांगणं आहे ना, ते आपल्याला कळेल की न कळेल याच्यावर अवलंबून नाही. कारण का आपली जी आहे ती देहबुद्धी आहे, आणि देहबुद्धीच्या जीवाला कुठे काय कळत असतं, म्हणून आपला अधिकार वाढवावा लागतो. आणि हा अधिकार वाढवायचा असेल ना, तर संत संघामध्येच वाढतो बरं का, तो घरी बसून नाही वाढत. हो, तो संत संघामध्ये शास्त्र श्रवणानंच आपला अधिकार वाढत असतो. कारण अधिकार वाढणं म्हणजे काय? वास्तविकता तुमचा अधिकारच तो आहे. सच्चित आनंद स्वरूप हा जीवाचा अधिकारच आहे. ते स्वरूपाच तुम्ही आम्ही आहोत. पण त्या स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी आता प्राप्त करणं वगैरे हे फक्त व्यवहारासाठी म्हणावं लागतं बरं का.
हो, फक्त व्यवहार आहे हा. म्हणणं म्हणजे व्यवहार आहे. वास्तविकता प्राप्ताचीच प्राप्ती आहे. पण शब्दामध्ये नाही आणलं तर आम्हाला कसं कळणार? सच्चिदानंद स्वरूप हो, वास्तविक पाहता शास्त्र सांगता असत जर दुःखाची व्यावृत्ती करण्याकरता सच्चित आनंद म्हणावं लागतो. आम्ही असत मांडलंय म्हणून सत म्हणावं लागतं. हो, असत जड मांडलंय म्हणून चित म्हणावं लागतं. दुःख मांडलंय आणि म्हणून सुख म्हणावं लागतं, आनंद म्हणावं लागतं. वास्तविक पाहता असत जर दुःखाच्या व्यावृत्ती करता सच्चित आनंद फक्त म्हटलंय, पण तिथं काही म्हणणंही नाही. म्हणून अमृतामृतामध्ये एक दृष्टांत आहे की माझ्या राजाला हेही म्हणू नये आणि तेही म्हणू नये, असं दृष्टांत आहे बरं का. म्हणजे एका राजाला ओवाळत असताना एक दासी असं म्हणते, इडा पिडा जावो, राजाची दृष्ट काढते, ओवाळते, इडा पिडा जावो आणि बळीचं राज्य येऊ. राजाला असं वाटतं की माझं राज्य जाऊन कोणत्या तरी बळी नावाच्या माणसाचं राज्य यावं असं म्हातारीला वाटतं की काय. तिला म्हटलं हिला कैदेत टाका, हिला शिक्षा करा. ही म्हणते माझं राज्य नको, बळीचं राज्य येऊ. हो, तसं मला सांगायचंय काय, सचित आनंद का म्हणायचंय तर तेही म्हणणं तिथं कमीपणाचं आहे. तिथं काहीही म्हणता येत नाही. मग दुसरी एक दासीच्या लक्षात आलं, ती म्हणते माझ्या राजाला हेही म्हणू नये आणि माझ्या राजाला तेही म्हणू नये. म्हणजे सचित आनंद हे म्हणणं सुद्धा कसं आहे, संकुचितपणा आहे, प्रमाणात संकुचितपणा आहे. वस्तू तिथं काहीच नाही. बरं, शून्यवाद म्हणावं का शून्यवादही खंडन केलेलं आहे. शून्यवाद खंडन केलाय, कारण शून्य जर म्हणावं तर सांगणारा कुठेतरी शिल्लक राहते, शून्य कसं म्हणायचं, तो वादही तिथं खंडन केलाय. म्हणून साधू संत सांगतात की बाबा रे, तू जे स्वरूप आहेस ते तू जे आहेस ते तू नाही स्वीकारलं तरी तू ते आहेसच. तू नाही स्वीकारलं तरी ते आहे तसंच आहे. पण नेमकं स्वीकारण्याने काय होतं आणि न स्वीकारण्याने काय होतं, म्हणून दावीने दानबाई कुंटेची म्हणजे ब्रह्मस्वरूपता प्राप्त करून घेतली तर जन्म मरण खंडित होतं. म्हणजे जन्म वास्तविकता जन्म आहे तरी कुणाला, जन्म काय मला आहे, मी येतो मी जातो, म्हणजे नाही मी नाही, मी नाही. सूक्ष्म देह येतो आणि जातो. हो, सूक्ष्म देह हा स्थूल देह हा प्रत्येक वेळेला स्थूल देह वास्तविकता पंचमहाभूताचाच आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही. स्थूल देह हा एकच आहे पंचतत्वाचा, हा इथंच टाकावा लागतो. देहत्व पाचाचे झाले, हे कर्माच्या गुणी गुंतले आणि भवताचे साखी सुचले जन्म मृत्यूचे. देह पंचमहाभूताचा आहे. त्याच्या आतमध्ये असताना एक सूक्ष्म देह आहे. तो सूक्ष्म देह प्रत्येक योनीमध्ये फिरतोय. साधूची किमया पहा बरं का. साधूने जो बोध केलाय ना तो कुणाला केलाय, स्थूल देह इथं टाकावा लागतो. फिरणारा प्रत्येक या देहाच्या आतमध्ये असताना एक सूक्ष्म देह आहे. तो सूक्ष्म देह प्रत्येक योनीमध्ये तो एकच देह फिरतोय. प्रत्येक योनीमध्ये एकच देह प्रत्येक योनीमध्ये फिरतोय. आणि तो फिरणारा आहे ना त्याला सूक्ष्म देह म्हणतात. हा पंचमहाभूताचा आहे, तो 17 तत्वाचा आहे. म्हणून साधू संत काय करतात, त्या सूक्ष्म देहामध्ये त्याच्यामध्ये 17 तत्व सांगितली. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी. साधू काय करतायत, त्या सूक्ष्म देहाची वाट लावण्याचं साधन तुम्हाला मिळालेलं आहे. सूक्ष्म देहाचं बात करून टाकतात. म्हणजे जो फिरतो ना, हो, त्याला जन्म मरणाला फिरण्यासाठी त्याच्याकडे भांडवलच राहत नाही. म्हणजे कोणतं भांडवल आहे, वासना, दुःख, कर्म, हे जे भांडवल आहे ना, ते साधू ते भांडवल आमचं कायमच संपवून टाकतो. हो, त्या सूक्ष्म देहाला सुद्धा हरिरूप करण्याचं साधन साधूकडे आहे. आणि अशी स्थिती जर प्राप्त जर झाली तर मग ज्ञानोबराय म्हणतात की त्या सद्गुरूचे माझ्यावर किती उपकार आहेत, किती उपकार आहेत. तर माझ्या जीवाचा जीवपणा काढून सद्गुरूनं मला आपलंच केलंय. म्हणून खऱ्या अर्थानं शब्दामध्ये येऊन ज्ञानोबराय सांगतात अभंगाचं दुसरं चरण. सद्गुरु माझा जीवाचा जीव
शिवलग फेडियला पांग प्रपंचाचा पांग फेडला म्हणजे काय? मी जन्माला येत नाही, मी मरत नाही, हा अनुभव सादर करून दिला आहे. मी जन्मत नाही, मी मरत नाही, मी व्यावहारिक नाही, मी अव्यवहारी आहे, मी करता नाही, मी भोगता नाही. या सत्यापर्यंत जाण्याची ताकद सद्गुरूच्या कृपेने आमच्यामध्ये जी आलेली आहे. कारण सगळ्याला कारणीभूत आहे ती फक्त श्री गुरु कृपा आहे बरं का. सगळ्याला कारणीभूत. म्हणून अमृतानुभवामध्ये एक ओवी सांगितली. आता उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे वतंतू अमृताची परिमूर्तू कारुण्याचा. माऊली महाविष्णू खूप सुंदर सांगितलं, खूपच छान. माऊलीची ओळी वाचली ना हृदयामध्ये काहीतरी असं गदगद होत आहे. आणि आपलंच तर सांगितलंय सगळं, काय सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये. पण माऊली सांगतात आता उपाय वन वसंतू. जसं वाळलेल्या झाडाला पालवी फुटायची असेल तो कोणता ऋतू यावा लागतो? वसंताचे वसंत. झाडाचे साजेपणी साजेले ते करणे सांगतील त्या वसंत ऋतू आहे की नाही? हो तसं वसंत ऋतू आल्यानंतर जसं फळांना पानांना झाडांना जशी पालवी फुटते ना तसं श्री गुरु रूपी वसंत आपल्या जीवनामध्ये यावेळेला येईल ना. हो त्यावेळेला आपला ब्रह्मस्वरूपता तो अनुभव अधिकाधिक वाढत राहतो. आपल्या ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मस्वरूपतेकडे जाण्यासाठी श्री गुरुच्या मुखात आपला पुनर्जन्म होणं हीच मत भाग्याची गोष्ट आहे. मत भाग्याची गोष्ट आहे. श्री गुरुने आपल्याला काही याच्या बदल्यात काही मागितलेलं नाही बरं काय. मागितलं का काही? काहीच नाही. कारण का हे महात्मे जे फिरले ना दादा होते आणि हे केवळ म्हणजे काय म्हणतात मूर्तिवंत वैराग्य बरं का. की दादा जर आले तर आम्हाला त्रास व्हायचं, त्यावेळेला फोन वगैरे काही नव्हतं, कुणातरी भेटायचं अशी इच्छा झाली की दादा आणि बोर्डे दादा आमच्याकडे ठेवलेले ते जवळचे जवळ असायचं आणि ते एक वेगळा आनंद होता. आता तरी फोन करून आता एकमेकाच्याकडे जातो, पण त्या पूर्वी तसं नव्हतं. ओढ लागली असं पण तयार झाली की कुणी नाही कुणी महात्मे आपल्या घरी येणारच. पण ते जरी आले, आता बापू फिरले किंवा दादा फिरले, त्यांना कधी पेट्रोलचा विचार कोणी केला असेल का किंवा त्यांना गाडीच्या भाड्याचा कोणी विचार केला असेल का? नाही केला. कारण ते त्यासाठी फिरतच नव्हते ना. त्यांनी कधी विचार केला तेव्हा? स्वतःचा विचार केला आणि स्वतःचा विचार करतो तो साधू असतो? नाही. कारण चंदनासारखा जिसतो बरं का साधू, चंदनासारखा जिसतो. पण चंदनाला स्पर्श बाबळीचा जरी झाला ना, हो बाबळीला चंदनाचा स्पर्श जरी झाला ना तरी त्या बाबळीला तो सुगंध लागत असतो. पण हे महात्मे कधी समाजासमोर असं आम्ही कोणी मोठे आहोत असे वागलेच नाही. तो शास्त्रामध्ये एक ओवी सांगितली, चातुर्याला पवी महत्व हरवी आणि पिसे पण विरवी आवडीने वाचस्पतीचे नेपाडे हे अगमेचे का थोपडे वेडी हे माझे धडे महिमे भेणे. वेड्यासारखं राहायचं, वेड्यासारखं. आपली मती जगाला पटवू नये म्हणून आपण पांघरुणे पेरले तैसे झाकी दुपटले झाकून ठेवायचं. पण झाकून ठेवलं ना, जे झाकलं जातं ना त्याला पक्षी खात नाहीत. त्याचे अंकुर फुटत असतात, अंकुर आहे की नाही. एका बीजा पोटी तरू कोटी जन्म घेती सुमने फळे. पण साधूने आपला चतुरपणा समाजासमोर न दाखवता लपून राहिले समाजासमोर. असं नाही टाकलं आज मी यांच्या भेटीला जातो व्हॉट्सअपला, आज माझं इथे कीर्तन आहे, आज उद्या माझं तिथं कीर्तन आहे, आज संध्याकाळी इकडे सेवा आली, काल तिकडे सेवा झाली. मलाच काही कळत म्हणजे ऐकलं. सज्जनांचं माफी वाऱ्याच्या हाती चालत असतं आणि कीर्तनकाराचं माफी व्हॉट्सअपच्या हाती चालत असतं. ज्यावेळेला आंबा पिकतो ना, आंबा पिकतो त्यावेळेला राघूला बोलवलं जात नाही.
आंबा पिकलाय राघोला बोलवलं जातं का? आमंत्रण आहे का? कोण आहे का कोणतं? फुल ज्याला उमलतं ना त्यातला सुगंध घेण्यासाठी कुणाला आमंत्रण केलेलं नसतं. त्या फुलाचा सुगंध कसा जसा तुम्ही रात्रीच्या पारिजातकाच्या झाडाकडे जावा, रात्री अगदी तुम्ही झाड नका पाहू पारिजातकाचं, रात्रीचं झाड नका पाहू, पण कुठेतरी आहे बरं का. साधू तसाच असतो. हो, आपलं चातुर्य समाजासमोर दाखवत नाही, पण त्याचा चतुर्य लपत नसतो. तोही जाणकार आला, कुणालाही नाही. हो, कुणालाही नाही बरं का. साधू ओळखणं एवढं सोपं नसते. कारण साधू ओळखण्यासाठी आपली वृत्ती साधू तत्वाला पोहोचवावी लागते. तर साधू आपल्याला जाणता येतो, अन्यथा नाही. म्हणून साधू ओळखायचा असेल ना, अहो साधूच्या अंतर्मनामध्ये काय चाललंय ना हे सुद्धा आपल्याला जाणता येतं बरं का. साधूच्या अंतर्मनामध्ये काय चाललंय हे सुद्धा आपल्याला ओळखता येतं. पण तेवढी एकरूपता साधता आली तर, आणि आपण सहज ओळखतो आपल्या गुरुच्या मनात काय आहे, सहज ओळखू येतं. पण गुरुच्या मनात काय संसार थोडी आहे. तेवढं त्या पदाला जर साधक पोहोचला ना तरच ती शक्ती कळते, ब्रह्मशक्ती, अन्यथा नाही. पण अशा साधूची भेट होणं फार दुर्मिळ गोष्ट आहे. हो, म्हणून तर तुकोबा म्हणतात ना, चंद्रामृत सुखे सेववेल, चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाया हेळा सागेर तरवेल, परित्या साधूची भेट न होईल. सगळ्यात दुर्मिळ गोष्ट साधू भेटणं, सगळ्यात दुर्मिळ. पण आपलं कोणत्या धर्माचा पुण्य फळणार आहे. तुम्ही दृष्टांत दिले, चंद्रामृताचं पान करता येईल. हो, आता कोजागिरी पौर्णिमा आली ना, म्हणजे दूध ठेवलं तर म्हटले चंद्राचं अमृत त्याच्यामध्ये कोळे, त्या चंद्राचे किरण पडले की ते आरोग्याला लाभदायक असतात. चंद्राचं अमृतही तुम्हाला कदाचित प्राशन करता येईल. असताना म्हणजे मावळणारा सूर्य तुम्हाला थांबवता येईल किंवा उगवणाराही सूर्य थांबवता येईल. कशानं? योग सामर्थ्यानं. महासती शांडिल्य मातेने तो थांबवलाय. हेही शक्य होईल योग सामर्थ्याच्या बळावर. समुद्रही पार करून जाता येईल स्वबळावर. कोणी केलं म्हणजे सावरकरांनी केला. पण परित्या साधूची भेट न होईल. पण साधू भेटणं फार म्हटले या कलियुगामध्ये साधू ओळखणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. साधू नाहीत असं नाही, साधू आहेत आजही. पण आपल्याला ती दृष्टी प्राप्त जर झाली तर आपल्याला साधू जाणता येतील, अन्यथा नाही. म्हणून पण असे साधू भेटले, त्या संतांनी अनंत उपकार केले, पण आपण त्यांना काय दिलं, काय मागितलं त्यांनी आपल्याकडं? काहीच नाही. हो, गोरक्षनाथांनी तर आपल्या गुरुसाठी डोळा काढून दिला आहे की नाही. गोरक्षनाथांनी आपल्या गुरुला वडे खायचे म्हणून डोळा काढून दिला. एक लग्यांनी श्री गुरुसाठी आपला अंगठा काढून दिला. आपण काय दिले श्री गुरुला? काहीच दिलं नाही. आणि त्याला काय पाहिजे? काहीच नाही त्यांना लागेल, त्यांना काहीच लागत नाही. पण श्री गुरुची प्रसन्नता, बरं का, त्यांना काही लागत नाही म्हणजे काहीच लागत नाही असं नाही. ते काय करतात माहिती का? द्यायचं असेल ना, तुझा फक्त जीव मला दे. हो, तू द्यायचं असेल ना, फक्त तुझा जीव मला दे. ज्याला जीव सद्गुरूच्या चरणी समर्पण ज्याला होतो ना,
मग श्री गुरु प्रसन्न होईल. आणि श्री गुरुची प्रसन्नता ना हीच शिष्याच्या म्हणजे श्री गुरुची प्रसन्नता ही शिष्याच्या ब्रह्मविद्येला कारणीभूत ठरते. ब्रह्मस्वरूपता प्राप्त करून घेण्यासाठी गुरुची प्रसन्नताच पाहिजे. आणि गुरुनी जर आपल्याकडे पाठ फिरवली ना तर आपलं असलेलं ज्ञान सुद्धा कुठे गायब होईल हे सांगता येत नाही. बोले मग अभ्यासाच्या बळावर तुम्ही किती करता? इथं अभ्यास नाही चालत म्हणून तर ज्ञानेश्वरीमध्ये ओवी सांगितली, अभ्यास होणी गहन अर्था मग ज्ञान ज्ञानापासून ज्ञान विशेषाचे. पण तिथंही पुढं परत ज्ञानावणी सांगू कर्मफलाचा त्याग वगैरे परत काहीतरी सांगितलंय. पण अभ्यासापेक्षा श्रेष्ठ जे आहे ते शोधण्याचा प्रयत्न श्री गुरुच्या सानिध्यामध्ये करा. ज्ञान झालं मला ज्ञान झालं तर काय काही अर्थ कीर्तन दिलं प्रवचन दिले त्याच्या पलीकडे काय येणार आहे? ज्ञान झालं लय ज्ञान झालं. ज्ञान झालं तर वाचा बोलेल. आहे की नाही? पर पडोनी राहील तये ठाई उगाच संतांचे पायी न मागे न करे काही तुझी आज गावी ठोवा. तर का ते कसं आहे, अनाथ जीवाला ते जवळ येतील म्हणून सद्गुरूला अनाथांची माय असं म्हटलंय. माऊलीपेक्षा सुद्धा मवाळ म्हटलंय. तू माऊली होणे मवाळ, तू माऊली होणे न्याहाळीले आपल्या आपली बैसविले. तू माऊली हुनी मवाळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ, कल्लोळ. काय होतं? फक्त प्रेमच होतं, दुसरं काय? फक्त बघितलं तरी प्रेम ओसंडून वाहत होतो. तिथे नजर कळायला पाहिजे आपल्याला. बापूंनी फक्त पाहिलं ना तरी त्या डोळ्यामध्ये एवढं प्रेम होतं, ओसंडून वाहत होतं डोळ्यातून प्रेम. म्हणून साधू ज्ञानोबा सांगतात, साधू कसा आहे? सद्गुरु माझी अनाथ माऊली. साधू कसा आहे? अनाथांची माऊली आहे. आणि साधूनं काय केले? माझ्या कृपेची सावली केलेली आहे. कृपेची सावली करून मला जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमचं निवृत्त करून मला माझ्या स्वरूपाला प्राप्त करून दिले. जसं मीठ समुद्राशी एकाकार झालं तसं जीव हा परब्रह्म स्वरूपाशी एकाकार जर झाला तर त्याला जन्म नाही रे आणि का तू का म्हणे माझी बाक. अशी साधून माझ्या कृपा केलेली आहे. म्हणून साधू कसा आहे? सद्गुरु माझी अनाथ माऊली.
माऊली कृपेची सावली केली माझ सद्गुरु माझा जीवाचा जीव लाग खेडियाला पांग प्रपंचाचा विठोबा रखुमाई ज्ञानोबराई अभंगातून आपल्या स्त्री गुरुचं महत्व या जगाला सांगत असताना त्यांची वाणी काही थांबवत नाहीये. कारण सद्गुरु म्हणजे सगळ्यात जवळचा कोण असेल आपल्याला तर स्त्री गुरु. जवळचा म्हणण्यापेक्षा आणि गुरु आणि मी वेगळं नाहीच, वेगळे पण ठेवलंच नाही. लवण मिळविता जळे बाबाने बाबांना सांगितलं. याच न्यायानं निवृत्तीदाराच्या कृपा आशीर्वादानं ज्ञानोबा यांना जे काही प्राप्त झालं त्याची व्याप्ती गगनापेक्षा मोठी आहे. नवे नवे आपलं मूळच या जगतामध्ये, जगतात आपलं मूळ काय आहे त्या मुळाशी एकरूपता साध्य झाल्यानंतर आता वेगळेपणाचं शिल्लक राहिलंच नाही. ज्ञानोबराई सांगतात अनंत जन्म फिरून आलेला जीव खेडियाला पांग प्रपंचाचा अनंत जन्म फिरून आलाय, पण साधून काय केलं? प्रपंच एक संसार एक झाला होता ही सगळं मिथ्या वार्ता प्रपंचच मिथ्या करून टाकला आणि आहे हे सत्य स्वरूपच या जगतामध्ये. सगळं जाईल पण फक्त तू एकटाच राहणार या जगामध्ये. गुरु म्हटलं आपला गुरु कुठे जातच नाही आणि जातो येतो तो गुरु नसतोच. देह जातो देह येतो पण तत्व मात्र कुठेच जात नाही. तत्व आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. त्या तत्वाचा अंगीकार ज्यांनी केला. ज्ञानोबराई सांगतात हे असं शंकरी विद्या ही ब्रह्मविद्या ही सगळ्या शास्त्रामध्ये असणारी प्रसिद्ध असणारी विद्या. 4 वेदांचा मूळ गाभा, 6 शास्त्रांचा मूळ गाभा किंवा 18 पुराणाचा मूळ गाभा हे भूयतम ज्ञान माझ्या साधूनं माझ्यापर्यंत आणलं. आणि हे काही असं एका जन्माचं नाही, अनंत जन्माच्या पुण्याईनं हा साधू भेटत असतो. म्हणून म्हटलं साधूची भेट म्हणजे ईश्वर कृपेशिवाय साधू भेटत नसतो. आणि ईश्वराची सेवा करावी लागते. ईश्वराच्या सेवेचं फळ काय तर साधूची कृपा आहे. साधूच्या कृपेचं फळ काय आहे
तर शास्त्राची कृपा आहे आणि शास्त्राच्या कृपेचं फळ काय आहे तर अंतकरणाची कृपा आहे. म्हणजे 4 कृपा जीवनामध्ये संपादन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण आईला तिरालाच असू. आपल्याला पहिलं तिराला जायचं आहे. पहिलं तिर म्हणजे काय परे ऊड परते घर ते 13 गुण निरंतर. म्हणजे पहिलाही त्याचा आधार आहे. 4 वाण्या सांगितल्या. परेच्या पलीकडचा बोध साधूने आम्हाला केलाय. तर परेच्या पलीकडचा बोध म्हणजे काय 4 वाण्या सांगितल्या. परा पश्यंती मध्यवाणी वैखरी. वैखरी वाणी म्हणजे काय आपल्या वाणी मुखातून जी बाहेर पडते त्याला वैखरी वाणी असं म्हणतात. वैखरी वाणीमध्ये येण्याच्या अगोदर शब्द कुठे असतात तुमचे मध्यमेमध्ये असतात. म्हणजे कंठस्थानी असतात. आपण म्हणतो ना माझ्या कंठापर्यंत आलो होतो माझ्या नरड्यापर्यंत आलो पण मी बोललो नाही. म्हणजे कुठं आलेला असतो तुमच्या इथं आलेला असतो आणि मग इथं येतो. पण इथं मध्यमेमध्ये यायच्या अगोदर शब्द कुठे असतात पश्चंतीमध्ये असतात. म्हणजे हृदयस्थानी असतात आणि हृदयस्थानी येण्याच्या अगोदर ते शब्दाला स्फुरण जिथून प्राप्त होतं ती परावाणी ती नाभिस्थानी आहे. पण तिथं तिचा व्यवहार होत नाही. तिचा व्यवहार मध्यमेमध्ये आणि मध्यमेमध्ये होतो पण मध्यम वाणी तिथून शब्द फुटत नाही पण वैखरीमध्ये आले की तिचा व्यवहार होतो. पण ती इथपर्यंत येण्यासाठी वैखरीमध्ये येते ती आधी मध्यमामध्ये येते मध्यमेतून येते ती पश्चंतीमधून येते आणि पश्चंतीमध्ये येते ते परेतून येते. पण तिथं अव्यवहार्य अनुद्भूत सांगितले. अनुद्भूत अव्यवहार्य परावाणी आहे. पण परावाणीच्या तिथं जे स्फुरण होतो ते स्फुरण तिथं होण्यासाठी तिला आधार जो आहे ना तो ब्रह्मस्वरूपाचा आधार आहे. ब्रह्मतत्वाचा आधार आहे. म्हणून आम्हाला 4 वाण्यांच्या पलीकडे आमचं स्वरूप सांगितलंय ते म्हणजे ब्रह्मतत्व परब्रह्म स्वरूपता. म्हणजे परावाणीला ज्याचा आधार आहे ना तो मीच आहे. कारण मी सच्चिदानंद साक्षी आहे. मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे. आणि हे सद्गुरूनं मला सद्गुरूची अचानक गाठ पडली. अनंत जन्माचं पुण्य साठलेलं होतं म्हणून म्हटलं सद्गुरूची भेट होण्यासाठी तीळ तीळ पुण्य साचा पडे परी हे बहुत जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आजोडे समागम गडे संतांचा समागम आणि नमस्कार करण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य साठवावं लागतं. पण मनुष्य देह प्राप्त झाला आणि मला अचानक माझ्या साधूची भेट झाली आणि साधूनं माझ्यावर कृपा केली आणि म्हणून मला सद्गुरूनं जे तत्व दिलेलं आहे त्या तत्वाची साधना करता करता मी तत्व रूपच झालो. साधना करता करता तत्व स्वरूपच मी झालो. म्हणजे ते रूपच ब्रह्मना म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करता करता ब्रह्मरूपताच प्राप्त मला झाली. अज्ञान गेलं ज्ञानस्वरूपता प्राप्त झाली. आणि हे माझ्या जीवनामध्ये अचानक किंवा औचित्य घडलं जी साधुनी माझ्यावर केलेली कृपा. म्हणून माऊली सांगते ज्ञानदेव म्हणे अवचित घडले ज्ञानदेव म्हणे अवचित घडले ज्ञानदेव म्हणे अवचित घडले निवृत्तीने दिले निज बीज सद्गुरु माझा जीवाचा जीवलग फेडियला पांग प्रपंचाचा ज्ञानेश्वर माऊली ब्रह्मलीन मालेकर बापू यांच्या मासिकानिमित्त त्या चालू महिन्याचा कार्यक्रम माझ्या वाट्याला आला. त्या निमित्तानं तुमच्यासारख्या संत सज्जनांची सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली. वास्तविक पाहता कोणी कीर्तनकार वगैरे नाही